जोरदार पाऊस असूनसुद्धा इतक्या मोठ्या संख्येनं आपण सगळे इथं उपस्थित आहात याबद्दल खरोखरच आनंद वाटतो। त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या पावसात सुद्धा आपण सगळे इथं उपस्थित आहात। खरं तर संग्राम भालकर आणि त्याचे भालकर अकादमीचे सगळे सहकारी यांचे मला सर्वप्रथम आभार मानायला पाहिजेत, कारण आता खरं तर आम्ही अडगळीत गेलेले कलावंत आहोत। कारण गेले 7-8 वर्ष मी रंगभूमीवरती काही काम केलेलं नाही, सिनेमात नाही, सिरियलमध्ये नाही, जवळजवळ आता रिटायर अवस्थेत आहे। अशा एका अडगळीत गेलेल्या रंगकर्मीला इथं स्टेजवर आणून आज मला हा पुरस्कार बहाल केला आणि या पुरस्काराचं महत्त्व माझ्यासाठी असं आहे की ज्या व्यक्तीच्या नावे हा पुरस्कार मला दिला आहे, जे रसिकाग्रणी श्री मदन मोहन लोहियाजी यांच्या स्मृतीसाठी म्हणून हा पुरस्कार मला जाहीर झाला, याचा मला फार मोठा आनंद आणि अभिमान आहे। कारण माझ्या व्यावसायिक नोकरीची सुरुवात कोल्हापूर शुगर मिलमध्ये झाली, ज्याचे जनरल मॅनेजर आमचे लोहिया साहेब होते आणि तिथं व्यावसायिक दृष्टीनं त्यांच्याशी माझे आलेले संबंध हे अतिशय उत्तम होतेच। पण त्या काळात मी नाटकात कधीच काम केलं नाही। शुगर मिलमध्ये 3 वर्ष नोकरी केली, पण तिथं मी कधी नाटकात काम केलं नाही। एकदा दोनदा मला त्यांनी बोलवून नेलं होतं, पण मला काय ते तिथलं जमलं नाही वातावरण आणि माझ्या कामाचा माझ्यावरती असणारा दबाव, ह्याच्यामुळे मी तिथं काही काम केलं नाही। पण 3 वर्षानंतर मी शुगर मिल सोडून बँकेत नोकरीला आलो। त्यानंतर मात्र मी नाटकात सक्रिय झालो आणि पहिलंच नाटक आम्ही धुम्मस नावाचं बसवलं। त्यावेळेला नाटकाच्या रिहर्सल करायला जागा नाही, मी लोहिया साहेबांना भेटायला गेलो आणि त्या काळात तुम्हाला सांगतो लोहिया साहेब जोपर्यंत शुगर मिलमध्ये जनरल मॅनेजर होते किंवा त्यानंतरच्या काळातही हा असा माणूस होता की कुठल्याही सांस्कृतिक क्षेत्रातल्या कार्यक्रमासाठी त्यांना भेटायला जावं आणि त्यांच्याकडनं काहीतरी भरघोस मदत घेऊन यावं, अशी त्याकाळी कोल्हापुरातल्या लोकांची अवस्था होती। लोहिया साहेबांच्या नंतर अशी व्यक्ती निर्माण झाली नाही कोल्हापुरात, आजही नाही, की काही असू दे, साहित्य संमेलन असू दे, नाट्य संमेलन असू दे, कुठल्याही कार्यक्रमाला पुढाकार आणि आर्थिक पाठिंबा देण्याचं काम कित्येक वर्ष लोहिया साहेबांनी केलं। देवल क्लब, पद्मावती गर्ल्स हायस्कूल ही मोठी उदाहरणं आहेत की जी त्यांच्या पाठिंब्यावर इतके वर्ष उभा राहिली आणि आता केवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचा हे झालेला आहे उत्कर्ष। तिथून बाहेर पडल्यानंतर मी सातत्यानं नाटकात जे काम करत राहिलो, तर प्रत्येक नाटकाच्या वेळेला मी लोहिया साहेबांच्याकडे गेलो काही ना काही मदत मागण्यासाठी किंवा त्यांना सांगण्यासाठी। तर आर्य चाणक्य नाटक आम्ही ज्यावेळेला केलं त्यावेळेला आमच्याकडे असंच रिहर्सल करायला जागा नसायच्या नेहमीच। तर त्यावेळेला भेटायला गेलो तर त्यावेळेला आमचा सेट बीट मांडून करायचं असं रिहर्सल चाललं होतं। तर आम्हाला पद्मारायचे हॉल मिळावा अशी अपेक्षा होती, म्हणून आम्ही लोहिया साहेबांना भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं आमची अडचण वगैरे। म्हटले आधी तुमचं आम्हाला स्क्रिप्ट द्या, काय आहे ते बघतो। सगळं स्क्रिप्ट वाचलं, कोण काम करणार आहे, मी करणार म्हणून सांगितलं। त्यावेळेला आम्ही मागणी केली त्यांच्याकडं, 2 मिनटं विचार केला आणि उद्या शाळेत या म्हटलं। शाळेत आम्ही गेलो, 12 वाजता बोलवलं तर गेलो, तर आलेले नव्हते साहेब। तर तिथं आमचे 2 अधिकारी शिक्षक होते त्यावेळेचे, त्यांनी आम्हाला विचारलं का आलात तुम्ही, त्यांना कल्पना दिली। ते म्हटले नाही होणार ते, आम्हाला तुम्हाला हॉल देता येणार नाही, कारण हॉलमध्ये आमचे वर्ग चालू असतात, तिथं बरेच कार्यक्रम असतात, त्यामुळे तो हॉल काय आपल्याला मिळणार नाही। मी म्हटलं आम्हाला साहेबांनी बोलवले, त्यांना भेटतो, नाही मिळालं तर आम्ही जाऊ। साहेब आल्यानंतर ते आम्हाला घेऊन गेले त्यांच्या केबिनमध्ये आणि ज्यांनी आम्हाला सांगितलं ते त्यांनाच बोलवलं आणि त्यांना सांगितलं आपल्याला या मुलांना रिहर्सलसाठी हॉल द्यायचा आहे आपला, आत्ता जो त्यांचं गडकरी हॉल आहे तो। तर तिथं त्यावेळेला त्यांनी कुरकुरसं करायला सुरुवात केली त्या सरनी।
अहो सर ना त्यांनी एवढं सांगितलं, तुम्हाला कळत नाही म्हटलं या लोकांची किंमत. जवळ काहीही नसताना ही मुलं नाटक करत आहेत, त्यांना आपण आर्थिक मदतसुद्धा करायला पाहिजे. ती करत नाही, निदान त्यांच्या कामाला अशा पद्धतीने हातभार लावूया. तुम्ही त्यांच्याकडे किल्ल्या सुपूर्द करा. आणि हॉल आम्हाला त्यांनी 3 महिने रिहर्सलसाठी वापरायला दिला होता. हा झाला एक प्रकार. त्यानंतर मी अनेक नाटकं केली आणि प्रत्येक नाटकाला माझ्या ते उपस्थित असायचे. अधेअधुरे माझं एक सगळ्यात महत्त्वाचं नाटक, ज्याच्यामध्ये मी 5 भूमिका केल्या होत्या. तर त्या नाटकाला आम्ही त्यांना बोलवायला गेलो. तर त्यावेळेला ते आजारी होते, वयोमानाप्रमाणे पण त्यांना येता येत नव्हतं. तर ते म्हटले मी एक अंक बघून जाईन. तर ठीक आहे, तेवढंच बघा. तर त्या 5 भूमिकामध्ये एका भूमिकेत मी साहेबांची नक्कल करायचा, लोहिया साहेबांची. कारण लोहिया साहेब कित्येक वर्ष महाराष्ट्रात राहिले, कोल्हापुरात राहिले, पण त्यांना शुद्ध चांगलं मराठी बोलायला यायचं नाही. तर त्यांची नक्कल मी त्या कॅरेक्टरसाठी करत होतो. तर तो पहिला अंक एकदा त्यांनी बघितला आणि नंतर ते सांगून गेले की दुसऱ्या अंकाला मी तुमच्या दुसऱ्या प्रयोगाला येतो. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या प्रयोगाला दुसरा अंक बघितला आणि मला शाबासकी देऊन गेले. मला वाटलं होतं हे बहुतेक काहीतरी मला बोलणार त्या विषयावर. काही बोलणे, सुंदर करतोयस म्हटले. आणि शेवटपर्यंत त्यांचे माझे खूप चांगले संबंध राहिले नाटकासंबंधी. त्यानंतर मी देवलकरमध्ये पण काम करायला आलो. तर अशा या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ हा मला पुरस्कार हा देऊ केला आहे. याबद्दल मला अभिमान आहे आणि आनंद आहे. त्या अनेक पुरस्कार मिळाले, पण हा पुरस्कार मला सगळ्यात महत्त्वाचा आहे. आत्ता आपण यशवंत भालकरांची कारकिर्दीबद्दल शॉर्ट फिल्म बघितली. त्या यशवंत भालकरांची कारकीर्द मी खूप जवळनं बघितलेली आहे. म्हणजे स्टुडिओमध्ये कपडेपटात काम करण्यापासून ते चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शनचं काम करणे आणि त्यानंतर दिग्दर्शक, या सगळ्या त्यांच्या वाटचालीचा मी एक मोठा हे आहे. आणि ही सगळी वाटचाल मी अतिशय जवळने त्यांची बघितली आहे, त्यांचं कर्तृत्व बघितलं आहे. आणि महामंडळाचा अध्यक्ष म्हणून 2 वर्ष त्यांनी जे काय काम केलं ते खरोखर कौतुकास्पद होतं. अशा या भालकरांचा समाजभान असणारा वारसा आज संग्राम आणि त्याचे सहकारी आणि त्यांचे बंधू चालवत आहेत, याचा मला खूप आनंद आहे. सर्व आज सन्मान पुरस्कार मिळालेले माझे मित्र अनिल वेल्लाळ, ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश रणदिवे, ज्येष्ठ अभिनेत्री शोभा शिराळकर, माझे मित्र संगीतकार उमेश नेरकर आणि डॉक्टर प्रवीण कोडोलीकर यांचं अभिनंदन. त्याचबरोबर सर्व भालकर्स अभिमान पुरस्कार मिळणारे जे मंडळी आहेत त्यांचाही मी आधीच अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा संग्राम आणि त्याच्या सहकाऱ्यांचं विशेष अभिनंदन करतो. आणि इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित केलात. केशवराव भोसले संबंधित अतिशय हृद असा एक कार्यक्रम आपल्यासमोर सादर केला. आणखी काही आणि याच्यानंतरही कार्यक्रम होतील. गेली 11 वर्ष तुम्ही सातत्यपूर्ण काम करत आहात. समाजाच्या सांस्कृतिक भागात खूप छान काम करत आहात. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.